कथा आणि कथा, ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथा आणि कथा। विसरल्या खूप गोष्टी, नाहीत इथे शब्द, हसेल इथे अनुभवांची साक्ष। ही कथा नाही, ही व्यथा नाही, ही नोंद आहे प्रवासाची, ही भाषा आहे जगण्याची। कथा आणि कथा, ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथा आणि कथा। नमस्कार, मी अनुकमल। अनुकूल लाईफ फाउंडेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नेहमीप्रमाणे तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिलात। माझी पहिली सिरियल खूप छान चालली, आता ही दुसरी सीझन, नवा सीझन घेऊन येते तुमच्यासमोर, कथा आणि कथा। नक्कीच पाहायला विसरू नका। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कथा म्हणजे वेगवेगळ्या असतात, त्याच्यामध्ये अनुभव असतं, आणि काय आणि काय आणि काय आणि काय, ते तुमचं पण असतं, ते माझं पण असतं, आणि ते सगळ्यांचं असतं। या सगळ्यांच्या कथेमधून, सगळ्यांच्या अनुभवामधून ही तयार झालेली मालिका कथा आणि कथा नक्की पहा दर गुरुवारी। आणि इथे नेहमी वेगवेगळे पाहुणे येणार आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करणार आहे, आणि त्यांच्या कथा, त्यांचे अनुभव मी तुमच्याजवळ, तुमच्यासमोर, तुमच्यामध्ये मी शेअर करणार आहे। आणि ते शेअर करून तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चला भेटूया आमच्या पाहुण्यांना। नमस्कार, अनुकूल लाईफ फाउंडेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे पाहुणे आलेत, त्यांचे अनुभव शेअर करण्यामध्ये मला खूप आनंद होतोय, कारण असे अनुभव आपल्याला ऐकण्यास मिळायला खूप भाग्य लागतं, आणि ते भाग्य तुम्हाला आणि मला लाभलेलं आहे, आणि त्याचा नक्कीच आपण लाभ घेऊया। आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया। नमस्कार, धन्यवाद। तुमच्याबद्दल थोडी माहिती आमच्या श्रोत्यांना सांगणार का? हो, नक्की, प्लीज। मी सिद्धार्थ कांबळे, कांजूरमार्ग या कॉम्प्लेक्समध्ये राहतो, आणि माझी नोकरी 38 वर्षाची रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी म्हणून केलेली आहे। आता मी सध्या रिटायर्ड आहे, आणि सोशल आणि धार्मिक कामामध्ये थोडीशी रुची दाखवतो, आणि मग असंच रुटीन दैनंदिन जीवन चालू आहे। आणि तुम्ही मला बोलवलं इथे माझं काहीतरी म्हणजे ओपिनियन घेण्यासाठी, त्याबद्दल तुमचं खूप खूप तुमचे आभार आणि धन्यवाद। आणि मला खूप आवडेल की माझा एखादा अनुभव तुम्हाला सांगण्यात। नक्कीच, खूप छान वाटलं तुमच्याबद्दल माहिती ऐकून। काय असतं, एकदा की आपण रिटायर झालो की त्या माणसाची किंमत अशी शून्य समजला तो। बऱ्याचदा मी बऱ्याच लोकांकडनं अनुभव ऐकलेले आहेत, तर तसं न करता तुम्ही ॲक्टिव्ह आहात, त्याबद्दल खूप छान वाटतं। पण मला तुमच्या गावची थोडीशी माहिती, तुमच्या नातेवाईकांची थोडी माहिती आमच्या श्रोत्यांसमोर सांगाल तर बरं होतं। हो, माझ्या गावची माहिती तुम्हाला सांगायला मला खूपच आवडेल, कारण मला त्या माझ्या जन्मस्थानाचा किंवा नेटिव्ह प्लेसचा खूपच अभिमान आहे। माझा जन्म पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुक्काम पोस्ट शिरवडे, तालुका कराड, जिल्हा सातारा अशा हिरवळ असलेल्या, सदा हिरवळ असलेलं नदीकाठचं संपन्न गाव आहे, आणि त्या गावाच्या काठावर माझं म्हणजे तिथे आमचं बालपण गेलं,
माझं अर्धा आयुष्य जवळजवळ तिथेच गेलंय. त्यामुळे निसर्गाचं खूप वेळ आणि प्रेम मला आहे आणि त्याच्यातून आम्ही खूप काही शिकलोय. जीवनाचा आदर्श निर्माण करण्यासाठी निसर्ग खूप गरजेचा आहे हे आम्ही जवळून बघितलंय. आणि माझे नातेवाईक जे म्हणजे तेव्हा जवळजवळ परिस्थिती अशी असायची की लोकांच्या गरजा कमी, तसेच पैसाही कमी होता, मात्र लोकांमध्ये प्रेम होतं. आणि असे माझे सर्वच नातेवाईक खूप प्रेमळ, एकमेकाशी नाती घट्ट बांधून जगणारे, एकमेकाला सुखादुःखात मदत करणारे होते. त्यामुळे मला माझ्या नातेवाईकांचा खूपच अभिमान आणि गर्व वाटतो. आत्ताच तुम्ही म्हणालात नाती घट्ट होत्या त्या काळात, पण त्या नाती घट्ट असण्यामागे काहीतरी कथा किंवा त्यांचे एकमेकांशी असणारं कन्व्हर्सेशन, म्हणजे अशा एकमेकांची माहिती सांगणं असं होतं का त्यावेळेस? हो, नक्कीच. आता काय जाणवतं आणि तेव्हा काय होतं? तेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळात असं होतं की आपल्याला जीवन मूल्यांच्या बाबतीत आपले आजी आजोबा किंवा घरातले पूर्वज ज्या गोष्टी सांगायचे किंवा आपल्याला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करायचे, त्यावर आपला पुढचा जीवन प्रवास अवलंबून होता. आणि भविष्यात आपल्याला त्यांचं मार्गदर्शन हेच केवळ तेव्हा अगदी गरजेचं असायचं आणि ठाम होतं त्यांचं मार्गदर्शन की चांगलं जीवन जगण्यासाठी कोणत्या प्रकारची मूल्य तुम्हाला आत्मसात करायची आहे. मात्र आज असं झालंय की नाती दुरावत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमांमधनं तुम्हाला वेगवेगळे आदर्श निर्माण करण्यासाठी आजकाल IT क्षेत्र आहे, जे म्हणजे प्रगती झालेली आहे सायन्सची, शास्त्राची, त्यामधून तुम्हाला शिकण्यासारखं आजकाल भरपूर आहे. त्या काळात या सुविधा नव्हत्या. त्यांच्यापेक्षा तुमचे पूर्वज आणि जे नातेवाईक जे अनुभवी आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप मोठं होतं, मोठा अनुभव होता. आणि हेच खरं जीवनाचं साफल्य आहे. आता हे साफल्य म्हटलं खूपच छान वाटतं, पण त्याला अजून एक शब्द मला जोडावासा वाटतो, संस्कृती म्हटलं तर कसं वाटतं? हो, संस्कृती म्हटलं तर चालेल, पण संस्कृतीला खूप मोठा व्यापक अर्थ आहे. तेवढाच आपण जी सफलता म्हणतो तो कसा लिमिटेड अर्थाने मी वापरला की आपल्या जीवनापुरतं कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे एका माणसापुरतं. मात्र संस्कृती ही पूर्ण समाजाची, पूर्ण देशाची अशी व्यापक व्याख्या आहे. तेच म्हणायचं, कारण कथा ही गोष्ट आता अगदी क्षुल्लक होऊन गेली. आणि पूर्वी कसं होतं, कथा सांगायच्या घरचे लोक, अनुभव सांगायचे, मग ते पूर्ण व्यापक झालं होतं. म्हणजे मी संस्कृतीमध्येच वळवलं होता कथेला, पण आता ते राहिले का? आता ते म्हणजे बघा, आजकालचा काळ कसा घाई गडबडीचं फास्ट जीवन पद्धती झालेली आहे. पूर्वीसारखं स्लो, लोकांना वेळ नाही. मात्र तेवढ्या कथा सांगायला घरातल्या माणसांना सुद्धा वेळ नाही. इव्हन पालकांना सुद्धा आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्यासाठी तेवढा वेळ राहिलेला नाही. त्यामुळं आजचं जीवनमान आणि त्यावेळेचं जीवनमान याच्यात लाईफस्टाईलमध्ये फरक झाला. मात्र जीवनमूल्य तीच असतात आणि ती अबाधित असतात, ती बदलत नाही. जीवन आदर्श करायचं असेल तर जीवनमूल्य ही अगदी उच्च प्रतीचीच लागतात. पूर्वीही होती, आजही आहेत, फक्त त्याचा मार्ग वेगळा झालेला आहे. पण ती आज टिकून ठेवण्यासाठी मी नवीन सिरीज चालू केली, कथा आणि कथा. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही आलात आणि तुमच्याकडे इतकं छान ऐकायला मिळतंय, तर तुमचा अनुभव किंवा तुमची गोष्ट ती नक्की चांगली असेल. मी श्रोत्यांना विनंती करेन, ही कथा यांचा अनुभव जे काय ते नक्की ऐका. तुम्हाला लोकांना काय सांगायचंय? मला लोकांना सांगायचं आहे, आजकालच्या फास्ट जीवनशैलीमध्ये एक मिनिट, पण मला ते सांगायचं नाहीये. यांना जे काही सांगायचं आहे ते त्यांच्या स्टोरी मधून, त्यांच्या अनुभवामधूनच तुम्हाला ऐकावं लागणार आहे. तर आपण चालू करूया त्यांची स्टोरी की अनुभव, प्लीज. धन्यवाद. मी आज तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे. कथा म्हणजे जवळजवळ ते प्रॅक्टिकल आजकालच्या जीवनाचं जवळजवळ ते एक हेच झालंय, जगण्याची पद्धतच झाली आणि ती आहे. आजकालचं जीवन खूप फास्ट आणि घाई गडबडीचं झालंय. नुसतंच फास्ट नाही तर घाई गडबडीचं. आपल्याकडे वेळ कमी आणि माणूस भौतिक सुखांच्या मागे जास्त धावतो. कारण भौतिक सुखांची एवढी रेलचेल झाली जगात की माणसाकडे चंगळवाद वाढलाय आणि चंगळवाद तो त्यातल्या भौतिक सुखांचा लाभ घेण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करतोय. पूर्वी तसं नव्हतं. तीच मी एक कथा सांगणार आहे. एक कपल आहे. आपण त्याच्यातलं जो जेट्स आहे त्याचं नाव अनिल म्हणूया आणि जी मुलगी आहे तिचं नाव आशा असतं.
आणि ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह जो आहेत दोघे पण. अनिल आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि आशा आहे ती पण IT ची मास्टर आहे आणि मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती पण एक्झिक्युटिव्ह आहे. दोघे खूप एकमेकावर प्रेम करतात आणि संसारात त्यांना एक छानसं फूल मिळालेलं असतं, छानसा मुलगा असतो. दोघेही खूप काबाड कष्ट करतात. त्यांची एकच अपेक्षा असते की आपल्या मुलाला आपल्याला जेवढं जास्त देता येईल तेवढं द्यावं. कारण आपण आयुष्यात खूप कष्ट केले शिकण्यासाठी, नोकरी करण्यासाठी आणि आपलं आयुष्य उभं राहण्यासाठी. तेवढे कष्ट आपल्या मुलाला पडू नये जसं सर्वच पालकांची इच्छा असते त्याप्रमाणे त्यांची इच्छा होती. म्हणून बिचारे रात्रंदिवस सकाळी जाणारे जोडपं रात्री उशिरा यायचं आणि मुलाचं संगोपन हे घरी केअरटेकर आणि त्यांची जी म्हातारी आई होती ते दोघे मिळून करत असत. एकदा काय झालं, तो छोटा मुलगा खूप आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याचं पोट दुखत होतं, आणखी काय होत होतं त्याला काय आपली लक्षणं सांगता येत नव्हती आणि मुलगा खूप रडत होता. आणि वडील बसले होते, आई बसली होती. दोघेही त्याला समजावत आहेत, अरे बाळा रडू नको, काय होतंय. त्या मुलाला काय सांगता येत नव्हतं. मात्र तो रडतोय आणि रडतोयच, त्यांना काय थांबवायच ना. आता वडील पण अस्वस्थ झाले, आई पण अस्वस्थ झाली. खूप वडिलांनी आपल्या TV मध्ये, लॅपटॉपमध्ये वेगवेगळे गॅजेट्स लावले होते म्युझिकचे. ते म्युझिक लावत होते, त्याला गाणी ऐकवत होते, रिम्स ऐकवत होते, पण मुलगा काही थांबेना. किंवा आई पण वेगवेगळे रॅटल्स आणलेली, खेळणी आणलेली, त्याला खूप वाजवून दाखवत होती. बाळा रडू नको म्हणत होती, पण तिला पण काही थांबवेना. शेवटी त्यांनी ते डॉक्टरांकडे घेऊन गेले, एका चाइल्ड स्पेशालिस्टकडे घेऊन गेले आणि त्यांना दाखवलं. चाइल्ड स्पेशालिस्ट पण हैराण झाले की अरे बाळाला म्हणजे रडतंय. त्यांनी तपासलं, बघितलं, लक्षणं तर अशी सिव्हिअर किंवा सिरियस कोणतीही नाही, मात्र बाळ काय थांबत नाही. म्हणून त्यांनी ट्रँक्युलायझर टाईप थोडंसं झोपेचं औषध दिलं, बघितलं, पण बाळ अगदी आणखीनच चिडून रडायला लागलं, काही थांबत नाही. डॉक्टरांनी विचार केला. ते म्हणायला लागले आता काय करायचं, आपण आता आणखी बघूया, पुढे थोडा वेळ आपण थांबूया, आणखी आपण पुढची ट्रीटमेंट चालू करूया. मात्र आजीबाई ज्या बाजूला बसलेल्या होत्या त्या अगदी शांत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांतपणा आणि निशब्दपणा होता. मात्र वडील अस्वस्थ झाले होते, हैराण झाले होते, बेचैन झाला होता अनिल आणि आशा पण बेचैन झाली होती. ते दोघेही इन्स्टेबल झाले होते. आता काय करावं, तिकडून इकडे करून सारखं बाळाकडे लक्ष देत होते, पण बाळ काही रडायचं थांबत नव्हतं. शेवटी आजीबाई डॉक्टरांना म्हणाल्या, त्या बाल चिकित्सकांना, चाइल्ड स्पेशालिस्टना, की डॉक्टर साहेब मी एक प्रयोग करू का. तर ते म्हणाले काय करता तुम्ही, आजीबाई काय इच्छा आहे तुमची. ते म्हणाले मी बाळाला थोडंसं म्हणजे समजावण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही मला परवानगी दिली तर. कारण ते नवरा बायको त्या आईला म्हणून अरे आम्ही एवढे प्रयत्न करतोय, डॉक्टर प्रयत्न करतात, तर तू काय वेगळा प्रयत्न करणार, नको करू, आम्हालाच सांभाळू दे, तुला त्रास होईल आई, तुझा BP वाढेल, तुझी शुगर वाढेल, तू नको त्रास घेऊ, आम्ही बघतो काय करायचं. तर म्हाताऱ्या आजीबाई म्हणाल्या बाळांनो तसं नाही, आता तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून झाले ना तुमचे, ठीक आहे मला एक प्रयत्न करू द्या. आणि मग त्या आजीबाई उठल्या, आपले ते सुरकुतलेले हात, तो चेहरा, नितळ चेहरा आणि स्टेबल माइंड, त्या स्टेबल माइंडने त्यांनी बाळाला हळूच उचललं, आपल्या पाठीवर घेतलं, त्याचं मुंडकं थोपडलं आणि फक्त कानात त्या म्हणाल्या, जसं कुर्र करतो तसं त्या म्हणाल्या, बाळा शांत होणार आहे, आज किती रडशील. आणि त्यांनी त्याच्या पाठीवर थोपडलं. बाळ 20 सेकंदात शांत झालं, बाळ पाठीवर झोपलं. आणि मग डॉक्टर म्हणाले, डॉक्टरांनी हात जोडले, आजीबाईनं म्हणाले हेच पाहिजे आहे आजच्या पिढीला, असंच प्रेम पाहिजे आहे. ही जुनी झाडं आहेत, ही यांची जीवनमूल्य जपली पाहिजेत, कारण आपल्या येणाऱ्या पिढीला, पुढच्या पिढीला यांचं प्रेम हवं आहे. तर ही तुमची रॅटल्स, ही त्यांचे म्युझिक्स हे सेकंडरी आहेत, प्रायमरी आहेत ते तुमच्या आई वडिलांचं, घरातल्या पूर्वजांचं प्रेम आणि
याच प्रेमानं या पिढीचं पुढच्या पिढीचं संवर्धन होणार आहे. तर एवढाच मला बोध द्यायचा आहे या कथेमधनं की आपल्या घरात जी जुनी झाडं आहेत, जी प्रेमळ झाडं आहेत, ती उन्मळायच्या आधी त्याचा लाभ घ्या, त्यांच्या प्रेमाचा पुरेपूर लाभ घ्या आणि पुढची पिढी अगदी उन्नत संपन्न होण्यासाठी आपण सर्वांसाठी त्यांना सुद्धा जपलं पाहिजे. एवढाच बोध मी या कथेतून देऊ शकतो, द्यावा म्हणतोय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. खूप छान, खूप छान. असं म्हटलं जातं की पैशाने सगळं काही विकत घेता येतं, पण लक्षात ठेवा, आई किंवा वडील कधीच विकत घेता येत नाही, किंवा त्यांचं प्रेम कधीच घेता येत नाही. ती जी माया आहे ती माया मिळवणं म्हणजेच आपलं नशीब आहे. अहो, आयुष्य एकदाच मिळतं. या एकदाच मिळालेल्या आयुष्याला का तुम्ही असं वाया जाऊ देता? त्यांचं यांनी दिलेला बोध जो आहे तो खरंच खूपच छान आहे. आणि जो कोणी हा ऐकेल आणि जो आत्मसात करेल त्याच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होईल असं मला तरी वाटतंय. तुमचं काय मत आहे? हो, अगदी खरं. आता तुम्ही जी स्टोरी सांगितली इथे, ती स्टोरी माझ्या चॅनलवर आली किंवा तुमच्या चेहरा माझ्या चॅनलवर दिसतं, तर तुमची काही हरकत आहे का? नाही. मी दाखवू शकते? येस येस, शुअर. तुम्ही परमिशन दिली, मला खूप बरं वाटलं. आणि माझ्या या छोट्याशा स्टुडिओमध्ये तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. पुन्हा अशाच गोष्टी घेऊन मी पुन्हा येणार आहे. तोपर्यंत ही गोष्ट तुम्ही ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला आणि माझ्या गोष्टीला विसरू नका. पुन्हा भेटूया दर गुरुवारी. नमस्कार. स्वतःची काळजी घ्या. बाय. धन्यवाद. ऑल द बेस्ट मॅडम. थँक्यू.